जन्मांध्यस्यतोन्वयादित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्वराट् तेणे ब्रह्महृदाचधिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्वं वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि सत्यं परम धीमहि. आत्मदर्शन करवताना भगवंत अर्जुनाला वेगवेगळ्या प्रकाराने जसं समजावून सांगतायत. भगवंत सांगतात की या आत्म्याबद्दल जाणून घेताना अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या मनातल्या संकल्पना या आश्चर्यचकित होऊन त्या व्यक्त करतात. काहीच लोक असे ठराविक असतात की जे या आत्म्याचा हा व्यवहार, आत्म्याचं हे अस्तित्व, त्याची कल्पना या सगळ्या गोष्टींकडे पाहून आश्चर्यचकित होतात. ते त्याला पाहू शकतात, ते त्याला अनुभवू शकतात. काही लोक या आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल, त्याच्या व्यवहारांबद्दल आश्चर्य व्यक्त करीत त्याचं वर्णन करतात. आणि काही लोक जे एवढं सगळं मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या तोंडून त्या आत्म्याबद्दल ऐकतात आणि ऐकतात जरी तरी सुद्धा त्यांना त्याच्याबद्दल काहीही कळत नाही. तो कसा आहे, प्रत्येक जण त्याच्या संकल्पनेनुसार याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. जर आत्मा कुठे आहे नेमका, आपण बघितलं होतं, काही जण म्हणतात इथे भ्रूमध्यामध्ये आहे, पण तिथे नाही येतो. तो इथे हृदयाच्या जवळ कुठेतरी आहे. कारण स्वाभाविकपणे आपण नेहमी म्हणताना हा पठ्ठ्या किंवा मी आहे, मला येऊन भेट, हे जे म्हणतो आपण, हे छातीवर हात पिटत म्हणतो. तेव्हा आत्म्याचं इथे कुठेतरी अस्तित्व आहे. तो आहे खूप छोटासा. काही लोक जे वर्णन करतात त्याचं, आता आजच्या काळातल्या काही सायंटिस्टनी प्रयोग करून बघितले होते. त्या आत्म्याला त्यांनी काय केलं, एक प्रयोग केला की मरणारी जी व्यक्ती आहे ती मरण्याच्या आधी 5 मिनिटं आधी तिचं वजन केलं आणि मेल्यानंतर परत तिचं वजन केलं की त्याच्यामध्ये काही डिफरन्स जर असेल तर तेवढं वजन आत्म्याचं आहे, तेवढा तो आहे. तर हे वजन केल्यानंतर असं म्हणतात की ते वजन 33 ग्रॅम कमी भरलं. ओन्ली 33 ग्रॅम, फक्त 33 ग्रॅम, एवढा छोटासा आहे. मग काही आश्चर्यचकित होऊन विचार करतात की एवढा जर हा छोटा आहे तर एवढ्या मोठ्या या ह्युमन बॉडीला कंट्रोल कसा करतो हा. किंवा ह्युमन बॉडी सोडा, आणखी प्राण्यांमध्ये 84 लाख योनी आहे, त्यात हत्ती आहे. आता सध्या आपल्याला जो डोळ्याने दिसतो सगळ्यात मोठा, डायनोसॉर्स वगैरे जे होते, पण हत्ती जो एवढा मोठा हत्ती, अजस्र देह त्या हत्तीचा, आणि एवढा छोटासा आत्मा हा कसा कंट्रोल करतो, याला आश्चर्य वाटतं. आणि आश्चर्य वाटल्यामुळे त्या आश्चर्याचं ते वर्णन करतात आणि सांगतात की शेवटी कल्पना करता करता, विचार करता करता, आत्म्याच्या बाबतीतचा तर्क करता करता शेवटी हे लोक कानावर हात ठेवतात आणि मग नेती काही आम्ही सांगू शकत नाही. हे जे आत्मदर्शन आहे, हा आत्म्याचा शोध आहे. आत्म्याला किंवा ज्याला आपण सत्य म्हणतो, स्पिरिट म्हणतो, सोल म्हणतो, सुप्रीम पॉवर म्हणतो, ही कुठली का गोष्ट असे ना, या सगळ्याचा शोध लावण्याच्या ज्या कल्पना आहे या सगळ्याच कडे आहेत. बाइबलमध्ये पण आहे, कुरानमध्ये पण आहे. रूह के बारे में वहाँ पे भी बातें की गई है कि रूह कैसी होती है, कैसी निकलती है. आखिरत के दिन जब आएगा अल्लाह ताला, वो क्या बोलते हैं उसको, सबका फैसला होने वाला है. और फिर जो कब्र में लेटे हुए जो रूहें हैं वो उठ के आएगी अल्लाह ताला के सामने और उसके बाद उनका फैसला सुनाया जाएगा. तेव्हा त्याला म्हणतात ते शेवटची जी वेळ आहे त्यावेळी ते सगळा रूह किंवा आत्मा याबद्दलचं दर्शन तिकडे पण आहे. सगळीकडे सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने कल्पना करतात, संकल्पना करतात की तो कसा असला पाहिजे, पण त्याच्याबद्दल एक्झॅक्ट माहिती, एक्झॅक्ट जाणकारी कोणी देऊ शकत नाही. आणि शेवटी मात्र नेती म्हणतात. जे ऐकणारे आहे त्यांना तर कळतच नाही हे काय ऐकतोय मी, केवढा आहे हा, किती मोठं ब्रह्मांड आहे. त्या ब्रह्मांडाचा पसारा हा वाढतोच आहे, ते फैलाव त्याचा होतोच आहे. आता काही जण अशा विचारांचे आहे, आपण पाहिलं काही लोकायतिक आहे, काही आणखी वेगळे आहेत की जे नाही मानत या गोष्टीला. यावत जीवेत सुखम जीवेत ही कल्पना मानणारी चार्वाकवादी मंडळी जी आहे ती सुद्धा आहेच ना. काही लोक म्हणतात की जे शरीर मिळालं तेच पुन्हा प्राप्त होतं, हे काही चेंजेस वगैरे काही होत नाही. म्हणजे माणसाचं शरीर तुम्हाला जर मिळालेलं आहे तर पुढचा जन्म सुद्धा माणसाचाच मिळेल, त्याच योनीमध्ये तुम्हाला फिरावं लागेल असं काही जण मानतात. मग पशुचा असेल तर पशुच मिळत जाईल.
माणसाचा मिळाल्यानंतर मग पुढे त्याच्यापासून गाढव किंवा त्याच्यापासून डुक्कर असं काही होणार नाही, असं काही जण म्हणतात. पण आमच्या पुराणकर्त्यांनी किंवा आमच्या ज्या विद्वानांनी ज्या कल्पना केलेल्या आहेत, त्यांनी सांगितलं चेतनेचा विकास जसा जसा होतो तसा तसा योनींमध्ये सुद्धा बदल होतो. हा आत्मासुद्धा, हे स्पिरिटसुद्धा, हे चैतन्यसुद्धा त्याला जे पाहिजे भोगण्यासाठीचं खोकं, ते खोकं तो बदलतो. जसा जितका आधी वनस्पती, मग चेतनेचा हळूहळू विकास झाल्यानंतर प्राणी, मग हळूहळू आणखी विकास झाल्यानंतर मग जसं म्हणतो आपण की जसा जसा बुद्धीचा विकास, चेतनेचा विकास होईल त्यानुसार मग त्याला तो देह प्राप्त होतो. याचे अनेक उदाहरणं आपल्या पुराणांमध्ये सुद्धा दिलेले आहे. आणि तो विकास जर करता आला नाही, मानवी जन्म घेऊन सुद्धा तो विकास जर करता आला नाही, तर पुन्हा एकदा जड किंवा निर्बुद्ध किंवा मानवी जी योनी आहे, मानव योनी, याच्यापेक्षा खालच्या योनीमध्ये तुम्हाला जावं लागणार आहे. हा प्रवास आहे याचा. बघा तुम्ही, जड भरताचं उदाहरण आहे. जड भरत आला होता, चपल चपल हरण पळत भरत सक्त जाहला. तेव्हा हा आला होता ध्यानधारणा करण्यासाठी, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, संसारामध्ये रमायचं नाही हा विचार करीत आला होता. हरणाच्या शावकाच्या प्रेमामध्ये पडला आणि याला हरणाचं चिंतन करीत करीत मेला, म्हणून पुढचा जन्म पुन्हा हरणाचाच प्राप्त झाला. हे उदाहरण आहे आपल्या पुराणांमध्ये. तो हरणाचा जन्म प्राप्त झाल्यानंतर त्या हरणाच्या जन्मामध्ये यानं तपश्चर्या केली. ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादशाक्षरी मंत्र याने विचार केला की मागच्या जन्मात चुकलोय, आता नाही चुकणार मी. हे का सांगतात पुराण करते. आणि मग असं ज्यावेळी जड भरताने केलं, त्यावेळी त्याच्यानंतर त्याला जो जन्म मिळाला तो अंगिरस गोत्रातल्या एका ब्राह्मणाच्या घरी. ब्रह्म जानाति इति ब्राह्मणा, अशा विद्वान संपन्न कुटुंबामध्ये त्याला, चांगल्या कुटुंबामध्ये जन्म मिळाला. म्हणजे चेतनेचा विकास जसा होईल, जसा आपण करू आपल्या कर्माने, त्या पद्धतीने त्या योनी मिळतात. हा आत्म्याचा प्रवास हा असा होतो. एका देहातून दुसरीकडे तो जातो, पण जाताना सुद्धा कोणत्या खोक्यात जाऊन बसायचं आहे, शेंबड्या लेंबड्या खोक्यात बसायचं की चांगल्या खोक्यात बसायचं, हे शेवटी ठरवतो. आता अर्थात याच्यात पण टू बी ऑर नॉट टू बी आहेच. आत्मा देह धारण करतो की देह उत्पन्न झाल्यानंतर त्याच वेळी आत्मा उत्पन्न होतो. काही जे म्हणतात ना लोकायतिकवाले, चेतनात हे वैभाषिक जे आहेत ते म्हणतात ना की तिथेच उत्पन्न होतो आणि तिथेच तो डिस्ट्रॉय होऊन जातो, गुडूप होऊन जातो. जसं डिमर सारखं असतं, थिएटरमध्ये वापरतात डिमर, हळूहळू हळूहळू त्याचा प्रकाश वाढतो आणि हळूहळू हळूहळू कमी होतो. तसं डिमर सारखं ते आत्मासुद्धा तिथे ज्यावेळी गर्भामध्ये तो येतो, शरीर तयार होतं, त्यावेळी त्याच्यात तो प्रवेश करतो. प्रवेश केल्यानंतर तिथे उत्पन्न होतो या वैभाषिकांच्या मते. आणि मग हळूहळू जशी त्याचं हळूहळू शक्ती क्षीण होते, त्या पद्धतीनं तो डिमारसारखा विजत जातो. अशा या लोकांच्या कल्पना आहे. काही लोक म्हणतात आत्म्यानं शरीर धारण केलं की शरीर ज्यावेळेस निर्माण झालं त्यावेळेस तो आत्मा तिथेच उत्पन्न झाला आणि तिथेच त्याच्यानंतर तो त्या शरीरामध्ये डिस्ट्रॉय होईल. त्याच्यानंतर मात्र काही नाही, ब्लँक आहे सगळं, असं काही जण म्हणतात. त्या आत्म्याबद्दलच्या या ज्या कल्पना आहे, या ज्या संकल्पना आहेत, वेगवेगळ्या विचारांची लेव्हल, ज्यांची लेव्हल ऑफ थिंकिंग, ज्यांची जशी पात्रता आहे, जशी ज्यांची पायरी आहे, त्यानुसार ते काही जण त्याला बघू शकतात. ज्यांना जे अंतर्मुख होतात आणि अंतर्मुख होऊन खऱ्या अर्थाने बाह्यगामी ज्यांची इंद्रिय आहे ते अंतर्गामी आत वळून ते आत्म्याचा अनुभव घेऊ शकतात. आणि घेतल्यानंतर ते त्याला आश्चर्याने पाहतात आणि म्हणतात, त्यावेळेस त्यांना असं वाटतं की काय आहे, कसं वर्णन करावं. जेथ वेद मुखे झाले मन पवन पांगुळले, माऊली सांगते तिथे काय वर्णन करावं, आश्चर्य करतात ते. काही जण जे त्याचा एवढ्या सगळ्या लीला ऐकल्यानंतर हे आश्चर्याने ते समोरच्याला सांगतात, वर्णन करतात त्याचं. आणि वर्णन करता करता सुद्धा शेवटी ते म्हणून जातात, काल मी सांगितलं तुम्हाला की याचा विचारही करू नका, याचा उच्चार करा फक्त, याचा आचार पण करू नका. तेव्हा असा आहे हा नेती नेती. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे गोविंदू रे, एक गोविंदू रे तुझ
सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ, सगुण म्हणो की निर्गुण रे. अनुमानेना 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 श्रुतीने तिने ती म्हणती गोविंदू रे. संतांनी खूप सोप्या भाषेत सांगितलं. श्रुती नेती नेती. आत्मा हा जो आहे याचं स्वाभाविक स्वरूप किंवा स्वाभाविक तो वैकुंठात आहे. वैकुंठ जहां पर कोई कुंठित नहीं हो सकता, ज्याला जिथे दुःखच नाहीये, जिथे सगळीकडे सुखच आहे. सुख कोणतं? आपल्याला जे प्राप्त होतं मृत्यूलोकामध्ये ते सुख जे आहे ते या मृत्यूलोकातलं सुख आहे. ते आपल्याला मेंटल सॅटिस्फॅक्शन, ते जे आपल्याला मनाला शांतता देतं, मनाला समाधान देतं किंवा आनंद मनाला मिळतो या सुखाचा, हा शाश्वत आनंद नसतो. हा काही काळानंतर परत तो निघून जाणारा आनंद असतो. पण वैकुंठामध्ये जो आनंद आहे तो आत्मानंद आहे. हा आत्मानंद जो आहे तो असा आहे की तो प्राप्त झाल्यानंतर बाकी कुठलं काही नकोच. कधी कधी खरंच प्रश्न पडतो की विचार करतो ना या मोठ्या मोठ्या कॅरेक्टर्सचा. माऊली आमची ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा तुकाराम बाबा असतील, आजच्या व्यवहाराच्या चष्म्यामधून तुकाराम महाराजांकडे किंवा ज्ञानेश्वर महाराजांची जीवनी किंवा नामदेव रायांची किंवा आणखी एकनाथ महाराजांचं जीवन ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी खरंच आजच्या चष्म्याने, आजच्या व्यवहारी प्रॅक्टिकल लोकांनी आज जर त्यांच्याकडे बघितलं तर खरंच आजचे लोक त्यांना म्हणतील काय वेडे माणसं आहे, एवढी बुद्धिमत्ता, एवढी क्वालिटी, आणि काय हे करत बसले वेड्यासारखं. भंडारा डोंगरावर काय गेले, अभंग काय लिहिले, किंवा यांनी आपली एवढी क्वालिटी होती, एवढ्या त्यांच्याकडे इफिशियन्सी आहे एवढी, आणि एवढं सगळं असताना सुद्धा हे काय करत बसले. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा, एकनाथ महाराज सुद्धा, नामदेव महाराज सुद्धा, असं आजच्या काळातले लोक म्हणतील. हे लोक त्यांना अव्यवहारी वाटतील, पण त्यांनी जाणलेलं आहे की वास्तविक याचं अस्तित्व, याचं ठिकाण, या आत्म्याचं ठिकाण जे आहे ते वैकुंठ आहे. आत्मा आनंदाची अनुभूती घेणारे हे लोक होते. आणि आत्मा आनंदाची अनुभूती जो घेतो ना त्याला हे मृत्यूलोकांमधले ही छाया आहे हे त्यांना माहिती आहे. ही छाया आहे आणि या छायाशक्तीच्या प्रभावामध्ये मृत्यूलोकामध्ये आपण सगळेजण त्या छायाशक्तीच्या प्रभावात असल्यामुळे तिच्यात गुंतून पडलेलो आहे. ते सत्य आहे असं आपल्याला वाटतं. बघा तुम्ही, काही लोक असे याच्यापासून घोडा बनवतात, याची सावली हाताची, वेगवेगळे मुद्रा ते करतात आणि समोर पडदा लावलेला आहे, बॅकलाईट देतात आणि बॅकलाईट दिल्यानंतर त्या पडद्यावर त्या हातांची सावली पडते. कधी घोड्यासारखं, कधी कुत्र्यासारखं, कधी आणखी असं घोडा केला, कुत्रा केला, हे करतात ते लोक. ती छाया आहे. तो खरा कुत्रा नाही आहे, तो खरा मोर नाही आहे, तो खरा पोपट नाही आहे, ती छाया आहे. तसं वैकुंठ लोक हा स्वाभाविक आत्म्याचं स्वाभाविक स्थान आहे. पण छायारूपानं, अंश रूपानं त्यातला जो काही अंश आहे छायारूपानं तो मृत्यूलोकामध्ये येतो आणि मृत्यूलोकात आल्यानंतर त्याला विसर पडतो वैकुंठाचा. वैकुंठाचा विसर पडल्यानंतर इथल्याच सुखामध्ये, या इथल्याच छायेमध्ये तो स्वतःला मानायला लागतो की मी इंग्लिश मूव्ही बघितली होती मॅट्रिक्स. जर बघा त्या मॅट्रिक्स मूव्हीमध्ये मनाविषयी खूप सुंदर या लोकांनी जे बाहेरच्या देशातले आहेत ना विचारवंत, खूप विचार केला आहे. कांट असेल, फ्राईड असेल, जुंग असेल, नित्से असेल, या लोकांनी खूप विचार, आणि जे सिनेमासुद्धा, पिक्चरसुद्धा काही येतात ना त्यांचे, अतिशय सुंदर, अतिशय बारीक विचार करून यांनी बनवलं. मॅट्रिक्समध्ये मन कसं आहे, त्या मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांविषयी त्यांनी खूप सुंदर पद्धतीने ते डेफिनेशन केलं आहे. तेव्हा ही छाया आहे हे लोक जाणतात. त्याचं वास्तविक स्थान मात्र वैकुंठ आहे असंही वर्णन करतात. पण एवढं वर्णन करून सुद्धा, त्याला बघितल्यानंतर सुद्धा ज्यांनी ऐकलंय त्याला, ते ऐकलेले लोक एवढं ऐकूनही त्याला समजून घेऊ शकत नाही. त्यांना कळतच नाही की हे नेमकं काय सांगताय बुवा, याच्यासाठी काय करावं लागेल. हा छायाशक्तीचा जटिल खेळ आहे. त्या खेळामध्ये आपण फक्त एक खेळाडू म्हणून सहभागी झालेलो आहोत. ही छाया आहे, एक दिवस सोडून जायचं आहे. याच्यातलं काहीही आपल्याकडे शिल्लक उरणार नाही आहे. जे शिल्लक उरणार आहे
ते आहे आपल्या आत बसलेलं जे ईशतत्व आहे, जी सुप्रीम पॉवर, जे आत्मा ज्याला म्हणतो, स्पिरिट ज्याला म्हणतो, सोल ज्याला म्हणतो, हेच फक्त सत्य आहे. हे मात्र आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि ते जाणून घेण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता माहिती आहे? आजच्या भाषेत जर सांगायचं झालं, हॉकर्स असतात. जे हॉकर्स जे असतात ना, ते बॅक ट्रॅकिंग करतात, बॅक ट्रॅकिंग. आणि कोणत्या आय पीहून हे आलं आहे मेसेज, किंवा कोणत्या आय पीहून हे झालं आहे, आणि मग असे बॅक ट्रॅकिंग मागे 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 जातात ते. आणि बॅक ट्रॅकिंग केल्यानंतर ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो रिव्हर्स इंजिनिअरिंग, तर अशी आपल्याला आपल्या जीवनात सुद्धा रिव्हर्स इंजिनिअरिंग करावी लागणार आहे. आणि ही रिव्हर्स इंजिनिअरिंग केल्यानंतर मग आपल्याला कळेल की या आत्म्याचं काय नेमकं अस्तित्व आहे. तेव्हा तोपर्यंत मात्र आपल्याला आश्चर्यच व्यक्त करत राहावं लागणार आहे. आपण आश्चर्यच व्यक्त करू शकतो. आणि तीच गोष्ट भगवंत अर्जुनाला सांगतात, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवश्चैन्यमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. तेव्हा आश्चर्यच आपण करू शकतो, आश्चर्यापेक्षा काही इतर गोष्टी करू शकत नाही. एक राजा होता. त्या राजाने एका साधूला प्रश्न विचारला. साधू आले त्याच्या दरबारामध्ये, फिरत फिरत आले. भगवा वस्त्र धारण केलेला, अतिशय पुण्यवान महात्मा, साधनेनं तप्त झालेली काया, तेजस्वी मुद्रा. आणि असा साधू ज्यावेळेस राजाच्या समोर उभा राहिला, राजाने हात जोडले आणि सांगितलं, महाराज, राजा सिंहासनावर बसलेला आहे, साधू खाली उभा आहे. राजा म्हणतोय, का मला प्रश्न आहे. हे देव 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 या सगळ्या गोष्टी बोलत असतात लोक. मला एक सांगा, देव नेमका करतो काय हो? काय काम आहे त्याला? काही बोर होत नाही का? नुसता बसलेला आहे आपला. काय नेमकं करतो काय देव? त्यावेळी त्या साधूने सांगितलं, मी सांगतो तुम्हाला, पण त्याच्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल. काय करायचं आहे? तुम्ही जर सांगत असले तर मी करतो. तुम्ही एक काम करा, तुमचं सिंहासन सोडा आणि खाली येऊन बसा. राजाने तसंच केलं. देव काय करतो हे माहिती करून घ्यायचं म्हटल्यानंतर राजा खाली उतरला. राजा सिंहासनावरून खाली उतरला, खाली बसला, आणि साधू महाराज सिंहासनावर जाऊन बसले. राजाने विचारलं, ये क्या कर रहे हो आप? साधू महाराज ने, महात्मा जी ने बताया, भाई मैं तुमको यही तो समझाने की कोशिश कर रहा हूँ कि भगवान यही तो करता है. जो राजा है उसे रंक बना सकता है, और जो रंक है उसे राजा भी बनाने की ताकद वो रखता है. असा आहे तो. तेव्हा तो काय करतो असं आश्चर्य आहे ना. कोण काय कसं त्याचं वर्णन करतं त्या शक्तीचं, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीने तो. पण तो याही पलीकडे आहे. जसं चार आंधळे हत्तीची कल्पना करतात ना, एकाचा शेपटीला हात लागतो तर त्याला वाटतं हत्ती म्हणजे झाडूच्या पाठीमागचं जे टोक आहे त्या झाडूसारखा आहे हत्ती. एकाला पाय लागतो हत्तीचा, त्या आंधळ्याला, त्याला वाटतं मोठा खांबासारखा हत्ती असतो. एकाला सोंड लागती, त्याला वाटतं नाही रे, खांबासारखा नाही, त्याच्यापेक्षा थोडा कमी. एखाद्याला कान हातात लागतो, त्यावेळेस ते म्हणतो की कानासारखा हत्ती आहे. प्रत्येक जण ज्यांनी बघितलं ते सुद्धा, जे त्याचं संकल्पना करीत, स्वतः कल्पना करून वर्णन करतात ते सुद्धा, आणि जे ऐकणारे सुद्धा त्या आत्म्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलतात, चिंतन करतात. पण तरी तो याच्याही पेक्षा आणखी वेगळा आहे. याच्यासाठी रिव्हर्स इंजिनिअरिंग करावी लागणार आहे. मी बोललो तुम्हाला, मागे 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 जा. जन्माला येण्याच्या आधी कुठे होतास? गर्भात होतो. गर्भात असताना त्याच्या आधी तुझं अस्तित्व होतं का? हो. कुठे होतास? शोध लावण्याचा प्रयत्न कर, मी कोण आहे. आणि मग ज्यावेळी तू मागे 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 जाशील ना, त्यावेळी तुला कळेल की तुझं वास्तविक ठिकाण जे आहे ते वैकुंठ आहे. आणि त्या वास्तविक वैकुंठामधून जिथे आत्मानंदामध्ये तू सदैव लीन असायचाच, तेच तुझं मूळ स्वरूप आहे. ते स्वरूप सोडून या छायाशक्तीच्या नादाला लागलास, आणि या छायाशक्तीच्या नादाला लागून तू तिच्या मोहामध्ये पडला, आणि तेच माझं आहे, तेच माझं आहे असं तू म्हणायला सुरुवात केली. काही जण आणखी याच्या पुढे जाऊन सायंटिस्ट जे आहे, तर कुठेतरी डोक्याला, काही जणांनी आपला ब्रेन जो आहे तो ब्रेन काढून, हुशार माणसाचा ब्रेन काढून त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला की हे नेमकं एक्झॅक्ट कार्य कसं करत होता, एवढा कसं काय याच्यामध्ये अशी शक्ती कशी की एवढा विचार तो करायचा. आईन्स्टाईनचा ब्रेन काढून ठेवला आहे. पण त्यांना हे कळत नाही, ब्रेन हा जो पार्ट आहे हा फिजिकल आहे. ब्रेन हा फिजिकल पार्ट आहे, पण या फिजिकल पार्टला कार्य करण्यासाठी त्याच्या पाठीमागे बुद्धी असावी लागते. ती सूक्ष्म आहे, ती बघू शकत नाही. त्याच्या पाठीमागे मन असावं लागतं, ते सूक्ष्म आहे.
ते बघू शकत नाही आणि त्याच्याही पाठीमागे चैतन्य शक्ती किंवा आत्मा असावा लागतो, तोही बघू शकत नाही. हे मात्र या लोकांना कळत नाही आणि मग ते वेगवेगळे एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करतात, पण ते सुद्धा शेवटी नेती नेती तेही जाणू शकत नाही या आत्म्याला. असा हा आश्चर्यकारक असणारा, की ज्याचं वर्णन केलं जाऊ शकत नाही, जो आपल्या बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे. या अर्जुना, या सगळ्या आश्चर्यामध्ये तू पडू नकोस. या आश्चर्यामध्ये पडू नकोस. या आश्चर्यामध्ये जर पडलास किंवा त्याच्या वेगवेगळ्या कल्पना करायला लागला, फुटपट्टी घेऊन त्याच्या पाठीमागे धावलास, तर तुला हातामध्ये काहीही लागणार नाही. या छायाशक्तीच्या खेळामध्ये फसू नकोस, मोहग्रस्त होऊ नकोस. उठ, उभा राहा आणि युद्धाला सज्ज हो. या ठिकाणी थांबूया. उद्या भेटायचं आहे, पण जाता जाता माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातही विसरू नका. रामकृष्ण हरी.